नमस्कार मित्रांनो, आज आपण MTS या परीक्षेच्या दृष्टीने गणित या विषयाचा सराव पेपर घेणार आहोत. त्यामध्ये पहिला सराव पेपर क्रमांक 1 आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया पेपर 1ला. तर पहिला प्रश्न आहे, 709 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर आपल्याला ऑप्शन पाहावे लागतील. पहिला ऑप्शन आहे 790, 7009, 709, 609. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट उत्तर राहील. तर पुढचा प्रश्न आहे, स्टार 7 या संख्येस 3ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी समान असलेला अंक कोणता? तर या प्रश्नामध्ये आपल्याला अगोदर 3ची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे. तर 3ची कसोटी आपल्याला काय सांगते? संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पटीत असेल किंवा 3च्या पाड्यात असेल तर त्याला पूर्णपणे 3ने निशेष भाग जातो. तर पहा, या स्टारच्या जागी ऑप्शनमधून आपण क्रमांक घेऊ शकतो. 3 जर घेतला, इथे 3 आणि इथे 3 जर ठेवला, 3 आणि 3 6, 6 आणि 7 11. 11 हा 3च्या पाड्यामध्ये नाही, त्यामुळे हे चुकीचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 पाहूयात. 2 जर इथे आपण ठेवला, 2 आणि 2 4 आणि 7, 7 आणि 4 11. तर हा सुद्धा 11 3च्या पाड्यामध्ये नाही, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन आपला चुकीचा येतो. ऑप्शन क्रमांक 3 जर घेतला, 5 आणि 5, तर इथे 5 आणि इथे जर 5 आपण ठेवला तर 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 ही 3च्या पाड्यामध्ये नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3ही येऊ शकत नाही. ऑप्शन क्रमांक जर आपण 1 पाहिला आणि 1 जर स्टारच्या जागी ठेवला, 1 आणि 1 2 आणि 7 आणि 2 9, 9 हा 3च्या पाड्यामध्ये आहे आणि 3ने 9ला पूर्णपणे निशेष भाग जातो, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, 7 हा अंक नसलेल्या 51 ते 100 दरम्यानच्या एकूण मूळ संख्या किती? तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये आपण 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाहूयात. आणि प्रश्न आपला असा आहे, 7 हा अंक नसलेल्या 51 ते 100 दरम्यानच्या मूळ संख्या. तर पूर्णपणे संख्या आपण लिहिल्यात अगोदर. 53, 59, 61 या सर्व संख्या लिहिल्या 100 पर्यंत, 51 ते 100 पर्यंत. त्यामुळे 7 हा अंक नसणाऱ्या संख्या आहेत ही 2, 3, 83, 4 आणि 5. 5 या संख्या अशा आहेत की त्या 7 हा अंक नसलेल्या मूळ संख्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे, 600 वजा 368. याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ वजाबाकी करायची आहे. 600 वजा 368. तर यामध्ये 10मधून 8 गेले, हातचे आले 2. इथे आपण इकडे हातचा घेतल्यामुळे इथे राहिले 9, 9मधून 6 गेले, हातचे आले 3. 9ला आपण एक हातचा दिला होता, इथे 0 आहे ना, त्यामुळे इकडे हातचा दिला होता म्हणून इथे आले 5. 5मधून 3 गेले, खाली राहिले 2. तर आपलं उत्तर आहे 232. तर ऑप्शनमध्ये पाहूयात. ऑप्शन आपलं पर्याय क्रमांक 2, 232 हा ऑप्शन येतो. तर पुढचा प्रश्न आपण घेऊयात. 30 क्रमांकाचा प्रश्न आहे, 27/33, 21/33, 19/33 आणि 29/33 या अपूर्णांकाचा उतरता क्रम कोणता? तर उतरता क्रम कसा आपण लावतो? तर मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे जाताना उतरता क्रम आपण लावतो. तर याच्यामध्ये सर्व पाहिले तर आपले हे छेद काय आहेत? समान आहेत. त्यामुळे वरच्या अंशांचा जो मोठा क्रमांक आहे तो आपला 1 नंबरला येईल. हा 1 क्रमांकाला येईल. मग ऑप्शनमध्ये पहा, ऑप्शनमध्ये इथे आपल्याला 1 क्रमांकाला 29 दिसतोय आणि 4 नंबरच्या क्रमांकाला 29 दिसतोय. मग
3 नंबरच्या ऑप्शनमध्ये 29/33 नंतर 19/33 आला आहे, 27 नंतर गेला आहे, 27 इकडे पाहिजे होता. म्हणूनच उत्तर क्रमांक म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर येते की 29/33 1 नंबरला, 27/33 2 नंबरला, 21/33 आणि 19/33 4 नंबरला. हा योग्य उतरता क्रम आहे मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे. नंतर पुढचा प्रश्न आहे 3 स्टार 2 स्टार इथे छेद पाहिजेत आपल्याला. 4 स्टार म्हणजे रिकामी जागा आहे आणि बरोबर उत्तर आले त्याचं 1. लक्षात ठेवा या सर्वांच्या ठिकाणी छेद समान असेल आणि जर छेद समान असेल तर वरच्या संख्येची आपल्याला बेरीज करावी लागते आणि या सर्व संख्यांची जर बेरीज केली 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, तर इथे आपण जर घेतला 9 तर आपल्याला छेद हाच यावं लागेल, 9च यावं लागेल म्हणजे त्याचं उत्तर 1 येईल. तर ऑप्शन क्रमांक पहा, याच्यामध्ये 4 नंबरचा ऑप्शन क्रमांक आहे 9. जर आपण इथे 9 ठेवला तर 9 1 9, उत्तर याचं किती येतं 1 आणि इथे उत्तर 1 आहे म्हणजेच या स्टारच्या जागी आपला ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढे पाहूयात आपण